न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नाशिकमधील कळवण तालुक्यात शेतकऱ्यांचा सरकारविरोधात तीव्र निषेध, रस्त्यावर कांदे ओतून आंदोलन। गळ्यात कांद्याच्या माळा घालून संताप व्यक्त। कसमादे परिसरासह कळवण तालुक्यात कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज आक्रमक आंदोलन करत सरकारविरोधात तीव्र निषेध नोंदविला। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे ओतून आंदोलन केले, तर काही शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली। यावेळी कांद्याला 3000 रुपये हमीभाव द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या, शासन जागे व्हा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। कांद्याचे उत्पादन खर्च वाढले असताना बाजारात अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली। दरम्यान कसमादे तालुक्यात पेट्रोल व डिझेल तुटवड्याच्या समस्येमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। शेतीची कामे, मालवाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर त्याचा परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले। आंदोलनकर्त्यांनी सरकारने तात्काळ कांद्याला योग्य दर जाहीर करावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। इंडिया न्यूज 28 साठी नाशिक जिल्हा हेड लक्ष्मण चौरेची रिपोर्ट। तर या सरकारने हा भाव न जाहीर करता आम्हाला 3000 रुपये हमी भाव पाहिजे आणि त्याचप्रमाणे जर नाफेड हे 1200 रुपये न घेता 3000 रुपये हमी भावाने मार्केटमध्ये खरेदी केलं पाहिजे। आणि मार्केटमध्ये खरेदी करताना नाफेडचा जेवढा माल खरेदी होईल तो मार्केट कमिटीमध्ये नोंद होऊन CDR कडे त्याची नोंद झाली पाहिजे। एवढा माल नाफेडने खरेदी केला, त्याच्याशिवाय नाफेड आम्हाला चालणार नाही, नाफेड मान्य करणार नाही। आणि जर 3000 रुपये हमी भाव दिला नाही तर येतात पुढच्या हप्त्यात असं मोठं उग्र आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर करण्यात येईल। आणि त्याचप्रमाणे रासायनिक खताची कुठलीही किंमत वाढवता कामा नये। जर त्यांनी खर्च वाढवला तर आम्ही महाराष्ट्रातला कुठलाही आमदार खासदार आमच्या मतदारसंघात त्यांना फिरू देणार नाही। 1 रुपया सुद्धा भाव वाढला नाही पाहिजे। युरिया असेल, खाद्य असेल, कुठला भाव वाढला नाही पाहिजे। आणि डिझेलची गोष्ट आहे, डिझेलचा कृत्रिम जो तुटवडा निर्माण केला आहे ते डिझेल आम्हाला मिळायला पाहिजे। ट्रॅक्टर गेल्यावर ट्रॅक्टरला पूर्ण डिझेल आम्हाला मिळायला पाहिजे। 1500 रुपयाने आमच्या ट्रॅक्टरला काही 1000 रुपयाचं डिझेल आम्हाला दिवसाला लागतं आणि ते डिझेल आम्हाला मिळायला पाहिजे। आणि रासायनिक खताची किंमत वाढली नाही पाहिजे। आणि 1200 रुपये भाव कॅन्सल करून 3000 रुपये हमी भाव जर नाही दिला तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन कांदा उत्पादक संघटना आणि कांदा उत्पादक शेतकरी करतील याची सरकारने ग्वाही घ्यावी। आता आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने साहेबांना निवेदन देतो।